एन्व्हायरमेंटचे 20च्या आसपास असतात, इकॉनॉमीचे 22-23 प्रश्न असतात. तर तुम्ही एकच बुक घेतली आणि तीच रिवाईज केली तर तुम्हाला पूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा आहे ना. तर काही मग काय करायचं, 2 बुक घेऊ शकता किंवा एक. म्हणजे तुम्ही हिस्ट्री घेतली ती कम्प्लीट करायची, नंतर मग दुसरी जॉग्राफी, हे असं कम्प्लीट पूर्ण सिलेबस कम्प्लीट करायचा आपल्याला. पूर्ण सायकल झाली ना नंतर रिवाईज करायचं. किंवा 2 बुक घेऊन पण करू शकता. समजलं, म्हणजे हिस्ट्री जॉग्राफी काय काय पोरांना कंटाळा येतो अभ्यास करायला, एक हे करू नाही शकत. तेव्हा 2 सब्जेक्ट घ्यायचे, पण मग ते लगेच रिवाईज नाही करायचे, पूर्ण सायकल झाल्यावर रिवाईज करायचे. कारण का तुम्ही एक्झाम 1 वर्षानंतर देणार आहे, तर कसा अप्रोच ठेवा. एसे तर सांगतो एसे तर सांगणार आहे थोड्या वेळात सांगतो. अजून काय प्रश्न आहेत का नवीन मुलांना तू ती अंबरनाथवाली तुला 2 वर्ष करतेस आता. माझा कधी पण फोकस असायचा, माझं काम आहे सिलेबस कम्प्लीट करणं, रिवाईज करणं, टेस्ट सोडवणं आहे ना. तर तुम्ही तुमचं काम करत राहायचं. म्हणजे आता तर 10-15 दिवसात 10-15 दिवसात आपली लास्ट रिव्हिजन असते बाकी. तर ते 10 दिवस तुम्ही तुमचं काम करा, रिवाईज करत राहा, PYQ बघा, सॉल्व करा. किंवा मग अशा टायमाला काय करायचं, जे प्रिव्हियस इयर पेपर असतात ते आपण 10-15 वेळा बघितले असतात, तुम्ही ते पेपर सॉल्व करा. तुम्हाला कॉन्फिडन्स येईल का मी हे इझिली सॉल्व करेन. एक्झामला, प्रिलिम्सच्या एक्झामला आहे ना, जेव्हा तुम्ही जाल तर आता जेव्हा हा पॅटर्न आहे 23चा पॅटर्न सोडा, त्यात तर फक्त मुलांना 20 प्रश्न यायचे. म्हणजे एकदम ज्याला परफेक्ट माहीत आहे, या टायमाला जसा पॅटर्न आहे तर आपल्याला जवळपास 35 ते 40 प्रश्न येतात. त्याच्या पुढचे कोणालाच नाही प्रश्न येत आहे ना. तो कॉन्फिडन्स असतो की दुसरे प्रश्न कसे अटेंड करायचे. तुम्ही काय तरी तिथे लॉजिक लावता किंवा मग काही गोष्टी तुम्हाला आठवतात किंवा तुम्ही बेसिक थिअरी अप्लाय करता. तर 23ला एक प्रश्न होता, दुसरा एक प्रश्न होता कोणता आहे, काठी घेऊन मध काढतो. कोणता तरी एक माकड असतो तो काठी घेऊन मध काढतो, तो प्रश्न होता प्रिलियमला. तर मी थिअरी ऑफ इव्हॉल्युशन लावली, कारण का जो एक असतो तो सगळ्यापेक्षा डेव्हलप झालेला असतो. अशा बेसिक थिअरी तुम्ही लावू शकता. तुम्हाला आन्सर एलिमिनेट किंवा एलिमिनेशन टेक्निक असतात, तर ह्या कराल प्रिलियम आरामात निघतो. तर कॉन्फिडन्स ठेवा. एक तुम्ही तुमचं काम करत जायचं, जे टार्गेट आहे दिवसाला ते कम्प्लीट करायची, आणि पुढच्या दिवशी मला काय आहे ते रात्री पण ठेवायचं, बाबा मला हे वाचायचं. तुम्ही काम करत राहाल, तुमचा एंड गोलवर लक्ष जास्त देऊ नका, कारण त्या एंड गोल खूप दूर आहे, एक प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला. तू किती प्रिलिम्स दिले आता? दोन्ही वेळेस तुला असं फील झालं? पहिल्या वेळेस तर काय माझा अभ्यास नव्हता व्यवस्थित, पण यावेळेस असं वाटलं? 10वीत पण असंच वाटायचं का? 10वी 12वी नाही वाटायचं? सगळ्यांना वाटतं की तुझं ह्युमन टेंडन्सी. म्हणजे मला पुढे चान्स मिळेल की नाही, माझा रिझल्ट कसा लागेल, त्याच्यामुळे ते टेन्शनमध्ये मी आधीच अभ्यास करायला सोडून. अरे वा. अभ्यास सोडून थोडी तुम्हाला काय प्रोग्रेस. रामदेव बाबाचं ते एक असं Okay, sir. My question was regarding your choice for optional. Most of students in thought process जर आपण likewise बघितली तर they come to a conclusion की history is mostly a static information वाला subject as compared to geography, and geography is more conventional and broad. Okay, so most of people go for history over geography. So why you choose geography over other optional subjects? Like why? What was the major reason कि geography was choice for your optional subject over other optional subjects? I was from engineering background. technical I background. know geography is equal to physical geography. Yes. Earlier, so I select geography. इसमें हिस्ट्री नहीं पता था और बाकी कुछ मैंने देखा ही नहीं था. Geography more than physical geography. It's have human geography, it's include perspective, resources. While choosing optional, consider 2-3 parameters. What is your background? Then interesting subject. Then availability of material, classes, and syllabus. You have to revise syllabus. Check the shopper talk.
blog, maybe ask someone like sir. Sir, I think we are taking history of आपण राहिलेलं आहे. sir is a topper in history of so we can discuss ये सब करके ऑप्शनल क्रिएट करना चूज करना ऑप्शनल इज लाइक अ डिसाइडिंग फैक्टर इन UPSC if you are getting 300 in optional you will be in list ऐसा ही होता है टॉपर्स लिस्ट. हाँ टॉपर्स सो 2 वर्षापूर्वीची टॉपर हिस्ट्रीची होती श्रुती शर्मा. हाँ ऑप्शनल 310 प्लस मार्क्स, 310 प्लस मार्क्स हिस्ट्रीमध्ये. वेरॅज पॉलिटिकल सायन्स सोशॉलॉजीमध्ये सुद्धा इतके मार्क्स नाही मिळले. म्हणजे 300 320 वगैरे प्लस आत्ता मिळत नाही आहे. optional is like deciding factor, so to be very carefully after discuss all these parameters. One more thing, like you can score 300 in optional, but scoring in GS 1 to 3, you can score average mark, but more than average, like in optional people score 60%, but in GS hardly 50%, 45 to 50 च्या मध्येच असतो ना. 250 पैकी 100 मार्क्स मिळाले तरी खूप झाले. हो. GS1, GS2, तुम्ही GS3. तिकडे खूप जास्त मेहनत करायला लागेल GS मध्ये कम्पेअर टू ऑप्शनल. ऑप्शनलमध्ये तुम्हाला कारण का सोर्स अवेलेबल असतात, मटेरियल असतात आणि फक्त तुम्हाला एक गोष्ट शिकायची असते, आन्सर कसे लिहायचे. तुम्ही GS सारखे आन्सर नाही लिहू शकत ऑप्शनलला. GS सारखे लिहिले तर ॲव्हरेज मार्क येणार. कारण का ऑप्शनल कोणताही सब्जेक्ट डेव्हलप होतो, काही थिंकर्स असतात त्यांनी काही थेअरी दिलेल्या असतात, कन्सेप्ट दिलेल्या असतात, त्यांच्या बेसवर तयार होतो कोणताही ऑप्शनल सब्जेक्ट. तर तुम्ही आन्सर लिहिताना त्यांना तुमच्या आन्सरमध्ये आणलं पाहिजे. ही खूप इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट आहे आन्सर वाईल रायटिंग ऑप्शनल आन्सर. हे लक्षात ठेवा. 10 महिने आहेत ना तुमच्याकडे. तर तुम्ही एक काम करू शकता, तुम्हाला तास वाढवायला लागतील. 6 ते 7 तासात जास्त कमीत कमी 10 तास अभ्यास करा. जास्त फोकस करा का सिलेबस कम्प्लीट करायला. तुम्हाला 10 महिने आहेत म्हणजे 5 महिन्याचं डिवाईड करा. पहिल्या 5 महिन्यात तुमचं काम असेल GS कम्प्लीट करणं. पहिला आता तुम्हाला इकडे चान्स आहे तर तुम्ही कंबाईन पण करू शकता. पहिला GS2 हे जे टॉपिक आहेत ते मेन्सला आहेत फक्त ते कम्प्लीट करा. GS3 जे मेन्सला आहेत ते कम्प्लीट करा. एथिक्स कम्प्लीट करा. सोबत पॅरलल तुमचं ऑप्शनल चालेल. हां आणि मग आणि कॅरी ऑन. काही असे टॉपिक आहेत ते प्रिलिमला पण आहे मेन्सला पण आहे. जसा मॉडर्न हिस्ट्री आला, एन्शंट आला, मेडिवल आला किंवा मग एन्व्हायरमेंट, इकॉनॉमी आला. हे तुम्ही प्रिलिम्स सोबत करू शकता. म्हणजे प्रिलिम्सला आपल्याला थोडा वेगळा अभ्यास करायला लागतो, थोडी डेटा वगैरे लक्षात ठेवायला लागतो. पण मेन्सला थोडा ॲनालिसिस म्हणजे बाबा कसा होते, म्हणजे आपला फोकस असतो व्हायवर, रिझन काय आहे. तर ह्या गोष्टी तुम्ही कंबाईन अभ्यास करू शकता. तर म्हणजे पहिले 5 महिने तुमचं ऑप्शनल आणि GS जे फक्त मेन्सचे टॉपिक आहेत GSमधले ते, आणि पुढचे 5 महिने इकडे तुम्हाला प्रिलिमचा अभ्यास करायचा आहे. आणि सोबत जे टॉपिक जे सिमिलर आहेत मेन्स आणि प्रिलिमला, तर तुम्ही हे केलास तर तुमचा होऊ शकतो. मेन्सचं करायलाच लागेल. आणि सोबत जर तुम्ही NCERT रिडिंग चालू केली तर तुमचा बेस पण बनत जातो. मेन्समध्ये म्हणजे आता तुमचे इंग्लिश तर हेच असतं, म्हणजे इंग्लिश तर समजते आपल्याला, एवढा काही डिफिकल्ट नसतो का, तुम्हाला समजणारच नाही. आता इंटरनॅशनल रिलेशन हा टॉपिक आहे, त्यात बायोलॅटरल रिलेशन एक टॉपिक आहे, त्यात इंडिया पाकिस्तान आहे. त्यात ते काय विचारतात का बाबा इंडिया आणि पाकिस्तानच्या संबंधामध्ये काय काय प्रॉब्लेम आहे. तर ते स्टॅटिकच पार्ट आहे. जसं सार्क्रिक प्रॉब्लेम आहे, जम्मू काश्मीर प्रॉब्लेम आहे, टेररिझम प्रॉब्लेम आहे ना. जम्मू काश्मीरमध्ये इंडियाचा पार्ट आहे, पण पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर हा प्रॉब्लेम क्रिएट केला, आपण त्याला आपलाच पार्ट मानतो.